कहाँ पे रहती? नहीं पे? यहीं पे। यहीं पे? हाँ, जल्दी से एक पोएम सुना दो सब आने के पहले। वो आते? चौबी चिक्स? चौबी नहीं आते? वो तो नहीं, चौबी चिक्स नहीं पढ़ा है। ट्विंकल, आलू का चालू, हाँ KG 2 में नहीं है वो। अभी कौन सी नई पोएम है तो बता, एक पोएम अच्छे से बता दे। हो गया? अरे वाह, ताली बजाओ, ताली बजाओ। हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल अर्चना ढोमणे. कशा आहात सगळे? आय होप छानच असाल, मजेत असाल. मी सुद्धा छान आहे, मजेत आहे. नवरात्राचे दिवस सुरू आहे आणि आज नवमी आहे. शक्यतोवर अष्टमी किंवा नवमीला आपण कन्यापूजन करत असतो. मी नवमीला कन्यापूजन करत असते. तर लहान लहान मुली जमवायला थोडा वेळच लागतो. त्यांचे भाव भरपूर असतात 9 दिवसामध्ये. तर कोणी ट्युशनमध्ये गेलेलं होतं आणि एक एक मुली जमवायला थोडा वेळ लागला आणि त्याच्यामुळे मी त्यांच्यासोबत एन्जॉय करत बसली. म्हणजे कोणी पोएम मला ऐकवत होतं, तर त्यांच्यासोबत गरबा लावून मी त्यांच्यासोबतसुद्धा खेळलेली आहे. आणि आपल्याला हे लहान मुलांसोबत लहान होताच आल्या पाहिजे, तेव्हाच ते लोक आपल्यासोबतसुद्धा कनेक्ट करतात. तर 9 मुलींपेक्षा जास्त मुली माझ्याकडे जमल्या, म्हणजे 13 मुली वगैरे झाल्या. आणि त्याच्यानंतर एक आपल्याला भैरव बाबासुद्धा पाहिजे असते, तर ते सुद्धा मला मिळाले. तर मला असं वाटते की माझी जी पूजा आहे ती सार्थक झाली. तर साध्या सिंपल पद्धतीने मी पूजा करत असते. तर ही नेहमीच मी पूजा करते. आणि मुलीसुद्धा छान आल्या, त्यांनी आपापल्या ज्या पोएम आहेत त्या ऐकवल्या आणि एन्जॉय केला आणि मग त्या आपल्या घरी गेल्या. तर हा जो व्हिडिओ आहे, तर कशा प्रकारे मी पूजा करते तर हेच तुम्हाला सांगणार आहे.
बघितलेलंच आहे की आम्ही बाहेर जाऊन आलो. आता आनाला मोबाईल कवर घ्यायचं होतं, मलासुद्धा घ्यायचं होतं मोबाईल कवर, म्हणून आम्ही सकाळीच गेलो आणि आनाची तब्येत थोडी ठीक नव्हती म्हणून हॉस्पिटलमध्ये पण जाऊन आलो. आणि आता वाजलेले आहेत 5:15 आणि आज खूप खास दिवस आहे. आज आहे दसरा. तर दसऱ्याच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आता 5:15 झालेले आहे आणि 4 वाजता मी घरी आली. जेवण केलं, जेवण नव्हतं केलं. सकाळी नाश्ता केलेला होता, पोहे खाल्लेले होते आणि त्याच्यानंतर मग हॉस्पिटलमध्ये गेलो. त्याच्यानंतर मग हिला मोबाईल म्हणजे थोडीफार शॉपिंग करायची होती, ती शॉपिंग केली आणि आता रात्री पॅकिंग करेल ती, कारण उद्या तिची 8 वाजताची ट्रेन आहे. तर चला व्हिडिओसोबत असेच कनेक्ट राहा. आता तयार वगैरे होते आणि मग तुम्हाला भेटते. फ्रेंड्स, अशा प्रकारे तयार झालेली आहे मी आणि तब्येत चांगली आहे माझी, पण तयारी करायची इच्छा नव्हती आज. एक पहिली अशी सिंपल साडी घातलेली होती, तर सगळ्यांनी म्हटलं की एकदम सिंपल साडी घातलेली आहे तू. माहीत ना, कधी कधी आपलं मूड नाही होत ना, तसं माझं मूड झालेला नाही आहे. तयार व्हावं, खूप छान काठापत्राची साडी घालावी अजिबात नाही, कारण दिवसभरात इतके कामं होऊन जातात ना, थकल्यासारखं होते. तब्येत चांगली आहे तरी पण थकावट आहे थोडंसं, कारण मार्केटमध्ये जाऊन आली जसं तुम्हाला मी सांगितलं. तर मला थकावट जाणवत आहे आणि इच्छा नाही झाली. मला असं वाटलं सिंपल पद्धतीनं, मला थोड्या वेळ तर असंच वाटलं की ड्रेस घालावा, पण मग त्याच्यानंतर म्हटलं नाही, मग साड्या केव्हा उपयोगी पडेल आपल्याला, तर म्हणून मग मी ही साडी घातलेली आहे आणि अशी ज्वेलरी आहे ती घातलेली आहे. चला, येणारे जाणारे आता सुरू होतीलच थोड्या वेळात. आणि पहिलेसारखं असं काही वातावरण नाही आहे. पहिले खूप जास्त लोक यायचे सोनं द्यायला वगैरे, पण आता तसं काहीच नाही आहे. खूप लोक काय म्हणू आपण, तो घरातल्या घरातच राहतात लोक, तयार होऊन बसतात, पण कोणी कोणाकडे आता जास्त जात नाही, काही नाही. पहिलेसारखं असं काही राहिलेलं नाही आहे. मोजके लोक येतात आणि सोनं देतात. तर तेवढंच मी 1-2 जण येतील तर कॅच करणार आहे, नाही तर मग चला. तर आता मी दसऱ्याच्या निमित्त मी तयार झालेली आहे आणि दसऱ्याच्या पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा देते. दसऱ्याच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. 20 दिवसानंतरच आपली दिवाळी आहे, तर साफसफाई माझ्याकडची व्हायची आहे. साडी घेऊन झालेली आहे दिवाळीची आणि त्याच्यानंतर कुशन कवर वगैरे जे काही मी तुम्हाला दाखवलेलं आहे ते सुद्धा घेऊन झालेलं आहे. फक्त क्लिनिंग बाकी आहे आणि फराळाचं. तर फराळाचं मला थोडंच करायचं आहे. क्लिनिंग जेव्हा करील तर तेव्हा तुम्हाला दिसणारच आहे. बाईला बोलवलेलं आहे मी क्लिनिंगसाठी, तर उद्यापासनं येते की परवापासनं तर ते तुम्हाला कळेल. संडे म्हणत होती ती, संडेला जमणार आहे म्हणून, तर संडेला ती येईल. उद्या पूर्ण आनाच्या याच्यातच जाणार आहे उद्याचा दिवस, कारण उद्या 8 वाजताची आनाची ट्रेन आहे. इथनं लवकर निघावं लागेल, तर टिफिन द्या आहे, ते सगळ्या गोष्टीमध्येच पॅकिंग आहे तिची, याच्यामध्येच वेळ जाणार आहे. चला, तर व्हिडिओसोबत याचेच कनेक्ट राहा. तिलासुद्धा आपण उद्या ती जाणार आहे तर ते तुम्हाला दाखवणारच आहे आणि मग ब्लॉगचा एंड करणार आहे. आम्ही आलो तर पावभाजी खायसाठी. चला, तर फ्रेंड्स, आना आज जाणार आहे. 8 वाजताची तिची ट्रेन आहे आणि आता वाजलेले आहे 5. तर मी इथे मांडलेला आहे चहा आणि आना बाहेर गेलेली आहे, येईलच थोड्या वेळातच. तिचं थोडंफार काम होतं. चहा तयार आहे इथे आणि आलूची सुकी भाजी आणि पराठे. प्रवासामध्ये हे जास्त बेस्ट असते. तिला झुणका वगैरे आवडत नाही, म्हणून आलू इथे उकळून ठेवलेले आहे आणि भाजी करून घेतो. तर 2 दिवस कसे निघून गेले हे कळलंसुद्धा नाही. आनाची पॅकिंग झालेली आहे आणि आनाला जसं हॉस्पिटलमध्ये मी दाखवलेलं होतं, तर कसं असते, खाण्याने भरपूर फरक पडते. बाहेरच्या खाण्याने आणि घरचं खाणं भरपूर फरक पडते. तर तिला मी काही किराणा बांधून दिलेला आहे, म्हणजे तिखट, मीठ आहे, डाळ आहे, तांदूळ आहे, तर हे सगळं बांधून दिलेलं आहे आणि तिने पॅक केलेलं आहे आणि ती बाहेर गेली. तर आता आल्यानंतर जेवण करणार आहे ती. भूक लागली तर, नाही तर मग टिफिन तर देणारच आहे मी तिला. चला, तर व्हिडिओसोबत असेच कनेक्ट राहा. चला, तर भाजी करून घेते पटकन ती यायच्या अगोदर आणि टिफिन तयार ठेवते. हे आले 2 जण फिरून. चहाची शौकीन आहे आना. हा नाही पीत, अदिती नाही पीत, पण ही चहा पिते. बघा का आणलं यांनी हे असं फालतूचं वेस्ट ऑफ मनी. यूज केल्यानंतर कळणार आहे ही
मी पण घेऊन येईल मग. हे याचं आहे सिलिकॉन. बाय बाय. आना चालली फायनली. 2 दिवस राहिली तर तिला इथपर्यंत आणून सोडलेलं आहे. मी पहिल्यांदा आली आणायला सार करायला है ना. आणि इथनं मी इतवारीत जाता आलं तर जाईल. आणि आजचा हा जो ब्लॉग आहे इथे चेंज करणार आहे आणि भेटणार आहे अशाच नवीन ब्लॉग.